नमस्कार मंडळी, मी दिलीप भेरे सक्सेस पाथ काउन्सिलिंगमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मुलांना जर डेव्हलप करायचं असेल तर कोणत्या स्टेप आपण वापरायला पाहिजे. त्या स्टेपमध्ये आपण जी पहिली स्टेप सांगितली होती त्यामध्ये आपण बोललो होतो की मुलांच्या सवयी. दुसरी स्टेप जी होती की मुलांना लक्ष देणं, वेळ देणं हे खूप गरजेचं आहे. तिसरी स्टेप आपली अशी होती की जगाचं ज्ञान मुलांना देणं खूप गरजेचं आहे. आणि चौथी स्टेप आपल्याला अशी होती की मुलांचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. तर या स्टेपमध्ये म्हणजे आपली पहिली स्टेप होती की मुलांच्या ज्या सवयी आहे त्या सवयी आपल्याला बदलायला पाहिजे, चांगल्या सवयी आपण त्यांना लावायला पाहिजे. तर मग चांगल्या सवयी आपण मुलांना लावणार कसे हा एक प्रश्न आहे. तर चांगल्या सवयी लावायच्या असेल तर त्यासाठी पालक मंडळीला काय करावं लागेल. सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मुलाला कोणती चांगली सवय आहे आणि कोणती वाईट सवय आहे हे जाणून घ्यावं लागेल. आणि मुलाला पण त्याच्या चांगल्या सवयी कोणत्या आहे आणि वाईट सवयी कोणत्या आहे हे माहीत करून देणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरी स्टेप काय आहे तर ज्या मुलांच्या वाईट सवयी आहे त्या वाईट सवयी एका पेपरवर लिहून त्या कुठेतरी चिटकून ठेवायच्या आहे आणि मुलाला सांगायचं आहे की ह्या तुझ्या वाईट सवयी आहे आणि याच्यावर तुला काम करायचं आहे. मग काय होईल की हळूहळू मुलगा त्या वाईट सवयीवर फोकस करायला सुरुवात करेल आणि त्याला त्याची जाणीव होईल की ह्या माझ्या वाईट सवयी आहे आणि ह्या मला सोडायच्या आहे. आता दुसरी स्टेप काय आहे वाईट सवयी सोडवण्याच्या. तर पालकाने काय करायचं आहे की जेव्हा मुलांसोबत आपला वेळ आपण घालवतो त्यावेळेस ज्या वाईट सवयी आहे त्या कोणत्या कोणत्या आहे हे मुलाला शोधायला सांगायचं आहे. त्याच्यामध्ये जर ॲज अ पालक म्हणून माझ्या काही वाईट सवयी असेल तर त्या पण मला सांगाव्या असं मुलाला सांगायचं आहे आणि एका गेम पद्धतीने मुलाशी खेळायचं आहे. जेणेकरून याच्यामध्ये काय होईल की मुलाला पण थोडा आवड निर्माण होईल, त्याला याच्यामध्ये इंटरेस्ट तयार होईल आणि मुलगा कोणत्या कोणत्या वाईट सवयी आहेत त्या सगळ्या ठिकाणी बघायला सुरुवात करेल. त्याला सांगायचं आहे की ज्या ज्या वाईट सवयी तुला दिसतात, चांगल्या सवयी तुला दिसतात त्या कुठंतरी नोट डाऊन करून ठेवायच्या आहे. आणि सेम माझ्या पालकाच्या काही सवयी जर तुला दिसत असेल त्या पण नोट डाऊन करून ठेवायच्या आहे आणि नंतर त्या सवयीवर काम करायचं आहे. सो अशा पद्धतीनं काय होईल की खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण मुलांना त्यांच्या वाईट सवयी सोडवण्यास मदत करू आणि मुलांना पण कळेल की माझे पालक मंडळी माझ्यावर त्यांचं खूप चांगलं लक्ष आहे, माझ्या डेव्हलपमेंटसाठी ते काम करताय आणि असं समजून ते तुम्हाला मदत करतील आणि तुमचा जो गोल आहे की मुलांच्या वाईट सवयी सोडायच्या त्या सुटतील. तिसरी गोष्ट तुम्हाला जर वाईट सवय सोडवण्यासाठी काय करायचं आहे तर मुलांनी ज्या तुम्हाला काही वाईट सवय पालकाच्या सांगितल्या त्यात सर्वप्रथम तुम्हाला सोडवायच्या आहे आणि ही सवय माझी सुटली का असं मुलाला विचारायचं आहे. मुलगा तुम्हाला रिस्पॉन्स देईल की पप्पा ही सवय तुमची सुटली. ओके. आणि जर मुलांची जर ती एखादी वाईट सवय सुटली असेल तर त्याला बक्षीस द्या. म्हणजे बक्षीस कसं तर तुम्ही कोणत्याही स्वरूपात बक्षीस त्याला देऊ शकता, जसं त्याला बाहेर खेळायला घेऊन जाऊ शकता किंवा एखाद्या त्याच्या आवडीची काही वस्तू असेल त्याला तुम्ही घेऊन देऊ शकता आणि असं करत करत तुम्ही मुलांच्या वाईट सवयी सोडू शकता. आता या वाईट सवयी जर सोडवल्याचा त्याचा फायदा काय होईल की ह्या ज्या बालपणातल्या ज्या वाईट सवयी असतात ह्याच पुढे जाऊन आपला स्वभाव बनत असतो आणि वाईट सवय निघाला की त्याच्या चांगल्या सवयी त्याला लागतील आणि त्याचा स्वभाव तसा बनेल. जसं आळसपणा न करणे, खोटे न बोलणे, वेळेचा सदुपयोग करणे, ह्या सगळ्या गोष्टी आहे, चालढकलपणा न करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या निघून जातील आणि तो चांगला व्यक्ती बनेल. धन्यवाद.